अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत गृह विभागाची मागणी मांडत आहे। तुमच्या आणि माझ्या आणि या महाराष्ट्रातील 288 आमदार मतदारसंघामध्ये सातत्यानं तरुण मुलं जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांची सर्वांची मागणी आहे, लवकरात लवकर सरकारकडे ते डोळे लावून बसलेले आहेत। अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत सरकारला विनंती करत आहे की 2024 आणि 25 ची एकत्रित भरती झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्या ही त्या पोलीस भरतीमध्ये निघाली पाहिजे की जेणेकरून ग्रामीण भागातील असतील, शहरातील असतील, जी तरुण मुलं पोलीस भरतीची तयारी करीत आहेत त्यांना निश्चित संधी मिळाली पाहिजे। दुसरा अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत जे पोलिसांच्या अत्यंत महत्त्वाचा विषय डीजी लोनच्या संदर्भामध्ये त्यांना हे लोन मिळालं पाहिजे, त्यांना एक कर्ज मिळालं पाहिजे, यासाठीची सुद्धा ही अत्यंत महत्त्वाची मागणी मी आपल्या मार्फत करत आहे। आज आपण बघत असतान की माझ्या वसमत विधानसभा मतदारसंघात डीवायएसपी ऑफिस असन, पोलीस स्टेशन ग्रामीण असन, यासाठी इमारतीची आवश्यकता आहे आणि सीसीटीव्हीची सुद्धा वसमत शहरामध्ये आवश्यकता आहे। अध्यक्ष महोदय, कृषी विभागाच्या माध्यमातून मी आपणास विनंती करतोय की सिंचन विहिरीचा लाभ हा 5 एकर पर्यंत शेतकऱ्यांना घेता येतो, पण 5 एकरच्या वरचे शेतकरी हे त्या माध्यमातून तिथं हा लाभ मिळत नाही आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये वास्तव्यात असलेले शेतकरी हे परभणी जिल्ह्यामध्ये त्यांचं शिवार आहे, त्यामुळे त्यांनाही याचा लाभ मिळत नाही। आणि निश्चित आपल्या शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन विविध योजना अंमलात आणत आहे, पण त्यांचे उत्पन्न शेतकऱ्यांचे दुप्पट झाले पाहिजे यासाठी आपण सातत्याने केंद्र व राज्य शासन म्हणत आहे, परंतु राज्यामध्ये रेशीम उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 ते 3 वर्ष अनुदान मिळत नाही। हे अनुदान जर वेळेवर मिळालं तर निश्चित त्या शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो। महाराष्ट्र सेंट्रल सिल्क बोर्डवर एक तरी संचालक नियुक्त झाला पाहिजे। मराठवाड्यातील रेशीम कार्यालय असंख्य कर्मचारी कार्यरत नाहीत, 1 ते 2 कर्मचारी कार्यरत आहेत। माझ्या मतदारसंघातील असंख्य शेतकरी शेतीशी निगडीत आहेत, तुषार व ठिबकचे अनुदान म्हणजे वंचित राहिलेले आहेत, त्यामुळं यांना हे शेतकऱ्यांना अनुदान मिळालं पाहिजे यासाठी सुद्धा मी सातत्यानं आपल्या समोर मागणी करत आहे। आज आपण बघत असतान की तिथं या शेतकऱ्यांसाठी ही वेगवेगळ्या योजना राबवणं आणि त्या अंमलात आणणं यासाठी सुद्धा आपलं सर्वांचं महत्त्वाचं काम आहे।